नमस्कार. मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. नमस्कार. मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. पृथ्वी एकच आहे, तिला दुसरा पर्याय नाही हे आपण विसरलेलो आहे. पर्यावरण रक्षणाकरिता बरेच असे कायदे अस्तित्वात आहेत, पण ते कागदावरच राहिले आहेत, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. भारतीय राज्यघटनेने आम्हाला पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी कर्तव्य दिलेलं आहे, पण ते आपण कर्तव्य पार पाडत नाही. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986, वॉटर ॲक्ट 1974, एअर ॲक्ट 1981 असे बरेच कायदे पर्यावरण रक्षणाकरिता अस्तित्वात आहेत, पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. कृष्णा, पंचगंगा, गोदावरी, कोयना, तापी, वशिष्ठी, वर्धा अशा बऱ्याच नद्यांनी महाराष्ट्र हा समृद्ध झालेला आहे, पण या नद्या आज रोजी काळ्या पडत आहेत. पर्यावरण दिन साजरा करायचा आणि दुसऱ्या दिवशी शेकडो वर्षाची झाडं तोडायची, हे कसलं लॉजिक? रस्त्याच्या नावाखाली ऑक्सिजन देणारे वड, पिंपळ, त्याचबरोबर आंबा, चिंच अशी ऑक्सिजन देणारी झाडं रातोरात तोडायची, हा कसला विकास? रस्त्याच्या नावाखाली हजारो झाडं तोडायची आणि बदल्यात 10 झाडं लावायची, तीही जगत नाहीत. जुनं झाड तोडायला 5 मिनटं लागतात, पण वाढायला 50 वर्षे लागतात. औद्योगिकरण, शहरीकरणच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्राला कूलर कधी माहीत नव्हता, पंख्याची हवा बास होती, पण आज पश्चिम महाराष्ट्रालासुद्धा पंखे फेकून द्यावे लागत आहेत आणि कूलरचा वापर करावा लागत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे दुष्काळ आणि महापुराला सामोरे जावे लागत आहे. आपण वेळीच पर्यावरण वाचवले नाही तर पृथ्वीवरील जीवन नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपणाला पृथ्वीशिवाय दुसरा ग्रह नाही याची जाणीव ठेवून सर्वांनी पर्यावरणाचं रक्षण करावं, एवढीच अपेक्षा या दिनादिवशी मी करतो. धन्यवाद.